सर्वजण नवीन मुंबईतच राहतात. आपण पाहताय गेल्या महिनाभर किंवा त्याच्या आधीपासून नवी मुंबईमध्ये महावितरणाचा जो गोंगळ कारभार सुरू आहे. 27-27 तास एखाद्या विभागामध्ये लाईट जाते. कित्येक विभागामध्ये दिवसात 10-10 वेळा लाईट जाते. केबल ओपनपणे जळताय, टीपी जळताय. केबल ओपन टाकलेलं आहे. शॉक लागून लोक जाऊ शकतात. लोकांना मरण यातना भोगावी लागेल. अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, झोपडपट्टीमध्ये नागरिक आहेत, चाळीमध्ये नागरिक आहेत, लहान लहान बाळ आहेत. 40-40, 42-42 टेम्परेचर आहे. लाईट नाही, पंखा नाही, पोलीस स्टेशन मध्ये लाईट नाही, हॉस्पिटलमध्ये लाईट नाही, अशी परिस्थिती आहे. गेले दीड महिना आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदन देत आहेत. परंतु जे केंद्राची कातडी पांघरलेले जे आहेत असे अधिकारी त्यावरती काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, काही कारभार त्यांचा सुधारत नाही. म्हणून शिवसेनेतर्फे हल्लाबोल आम्ही केलेला आहे. ऐरोलीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलाय, आता वाशीच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे. त्यांना जाग आणण्याकरता ते झोपलेले आहेत, निद्रावस्थेत आहेत. त्यांना जाग आणण्याकरता आणि शिवसेनेचं पाणी त्यांना आम्ही आज दाखवलेलं आहे. आज त्यांनी आम्ही पाणी दाखवल्या नागपूरमधून केबल निघाली, सिंधुदुर्गामधून केबल निघाली, सामान निघालं. शेवटी शिवसेनेने त्यांचं पाणी आज त्यांना दाखवलेलं. सत्ता ही कोणासाठी असते? कोणाच्या जीवावर आपण नागरिकांच्या लोकांच्या जीवावर येतो. तर लोक जर 27-27 तास अंधारात राहत असतील, त्या उकाड्यात त्यांचा जीव बेताकुटीला येत असतील, तर सत्ता काय चाटायची? सत्ता महत्वाची नाही, तर लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. लोकांचे ते प्रश्न सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी आहे. म्हणून शिवसेनेला हे पाऊल उचलावं लागतं. कसं होतंय की ऐरोली आणि बेलापूर दोन वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ऐरोलीमध्ये सुद्धा ऐरोलीचा मूळ प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ऐरोलीच्या नगरसेवकांनी केल्याने वाशी मुख्य कार्यालय. त्याच्यामुळे दोन्ही हल्लाबोल कशाला म्हणतात? एकाच ठिकाणी हल्लाबोल कोण करणार? अधिकाऱ्यांना त्या कार्यालयामध्ये हल्लाबोल करण्याचा आमच्या आंदोलनाचाच भाग आहे. दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दोन ठिकाणी होतो. आणि बघा, MSEBचा जो गलथान कारभार आहे, आज मी त्यांचे कंपनीचे जे काही शासन नियुक्त संचालक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. पाठक म्हणून आहे, त्यांना या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ते म्हणाले की मला याची कल्पना नाही, परंतु त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा. हा जो काही कारभार चाललेला आहे, आज आपण ग्रामीण भागात नाही आहोत, ग्रामीण भागात सुद्धा चांगला कारभार आहे. फक्त AC रूम मध्ये बसून, AC ऑफिस मध्ये बसून MSEBचा कारभार चालणार नाही. लोकांमध्ये उतरावं लागेल, लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतील. आणि आजचा हा कार्यक्रम आहे, आज जर त्यांच्या सुधारणा झाली नाही तर त्यांचा कार्यक्रम आम्ही करू, हे सुद्धा आज या ठिकाणी सांगितलं.